आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. हॅपी मदर्स डे. आई किती वेगवेगळ्या भूमिका निभावू शकते याचं एक ज्वलंत उदाहरण आज माझ्या शेजारी बसली आहे. आई खेळाडू असते, आई मित्र असते, आई प्रशिक्षक असते, आई कोच असते, आई पंच असते. असेच एक पंच, कोच, प्रशिक्षक माझ्या शेजारी आहेत. मनीषा शेंडे नावाने सुरुवात झालेल्या एक महिला नंतर एक कोच म्हणून आक्रे नावाने पूर्ण भारताबाहेर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अशा या मॅडम मनीषा शेंडे मॅडम. नमस्कार. नमस्कार. स्वकर्तृत्वाची जाणीव झाल्यानंतर आपली ओळख निर्माण करणाऱ्या अशा या माझ्या आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलवर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. शाळेत कुठून सुरुवात झाली ही तुमची? माझी शाळेत सुरुवात झाली हिंगणघाटला. हिंगणघाट हे माझ्या वडिलांचं नेटिव्ह प्लेस आहे. तर माझे वडील BDO होते वर्धेला. तर म्हणून त्यांचं हिंगणघाट हे त्यांच्या आईवडिलांचं गाव असल्यामुळे त्यांनी घर तिथेच केलं आणि माझी सुरुवात सगळं शैक्षणिक सुरुवात खेळाची सुरुवात तिथूनच झाली, हिंगणघाटवरूनच. अच्छा. मग ही शैक्षणिक सुरुवात झाली तर आमची एक शैक्षणिक सुरुवात अशी असते अ ABCD. बरोबर. तुमची हॉकी स्टिकने झाली. हो. म्हणजे अ ABCD तुम्ही पण गिरवली, आमच्यासोबतच तुम्ही सुद्धा गिरवली. बरोबर. पण त्यासोबत तुम्ही हॉकी स्टिकने सुद्धा एक वेगळी गिरवली. बरोबर. तर ही हॉकी स्टिक कधी हातात आली? ही हॉकी स्टिक आली माझ्या हातात 5वीत असताना. मी 1 ते 4 वर्गापर्यंत तिथे भारत प्राथमिक शाळा होती, त्या शाळेत होती. तेव्हा मी खो खो, कबड्डी वगैरे असं खेळत होती त्या शाळेत. मग त्याच्यानंतर मी SSM कन्या विद्यालय हिंगणघाट 5वीत मी त्या शाळेत सुरुवात केली. मग एक 5वीत आम्हाला त्यावेळेस लेसन होता हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद हा लेसन जसा आम्हाला गिरवला गेला तर मी खूप प्रेरित झाली त्या याला की ज्या व्यक्तीला हिटलरनी छत्रीच्या दांड्याने खेळायला लावलं आणि त्याच्यावरही त्यांनी त्या छत्रीच्या दांड्याने गोल मारत गेले आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं. तर मी इतकी प्रेरित झाली त्या लेसननी, त्या मेजर ध्यानचंदनी, तर खूपच. मग त्यानंतर काय झालं, आमचे एक शेख मुश्ताक सर म्हणून होते, NIS कोच, RS बिडकर कॉलेज होते तिथे ते फिजिकल डायरेक्टर होते. ते आमच्या शाळेत आले आणि आमच्या शाळेत सगळे क्लासभर फिरले की मला मुलींची हॉकीची टीम तयार करायची आहे, तर जे कोणी खेळत असेल त्यांनी माझ्याकडे नाव द्या. सगळ्यात पहिले हात मीच वरती केला माझ्या क्लासमधनं. का तर मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगर जो लेसन होऊन गेला आणि माझी अशी कुठेतरी इच्छा होती की जेव्हा हा व्यक्ती छत्रीच्या दांड्याने गोल करू शकतो तर मग आपण का नाही खेळू शकत. म्हणून मग मी त्या संधीचा फायदा घेतला आणि हॉकीला सुरुवात केली. सुरुवातीलाच तुम्ही वेगवेगळ्या स्तरावर खेळला. बरोबर. पण तरी सुरुवातीला असं कुठे झालं की नाही आता इथेच मला करिअर करायचं? मग मी खेळत गेली, 5वीत सुरुवात केली. मग आम्ही मग शाळेच्या मॅचेस असतात, मग आम्ही डिस्ट्रिक्ट जिंकलो, डिव्हिजनही जिंकत गेलो. मग आम्ही स्टेटला गेलो. मग स्टेटला आम्ही 1-2 मॅच हरलो, 1 मॅच हरलो, 2 मॅच जिंकलो. तर मग काय असे हरलं तर मग काय फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज नाही मिळत. तर मग ट्रायल्स होतात, नॅशनलची टीम बनते. तर त्याच्यासाठी ट्रायल्ससाठी मग आम्ही ट्रायल्स द्यायचो आणि त्या याच्यात 1989मध्ये मी सगळ्यात पहिलं नॅशनल खेळली. मग तेव्हापासून मी कंटिन्यू खेळतच गेली, मागे पाहिलंच नाही. खेळत गेली अंडर 14, 17, 19, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी. मग हे सगळं खेळता मग मला एका नॅशनलमध्ये एअर इंडियाने ऑफर दिली. तर मी 94मध्ये एअर इंडिया जॉईन केलं. मग एअर इंडिया जॉईन करून मी 3-4 वर्ष एअर इंडियाकडनं खेळली. मग असं खेळत एक वेळ येते की कॉन्ट्रॅक्ट बेस होता तो. अच्छा. परमनंट जॉब देत नाही एअर इंडिया. हां. म्हणून मग 3-4 वर्ष खेळली एअर इंडियाकडनं. बँकॉकला जाऊन आली, तिथे छान अनुभव आलेत आम्हाला. ते खेळून आलो आम्ही. मग आल्यानंतर मग मी
98मध्ये एअर इंडिया सोडलं अच्छा. आणि मग मी माझ्या करिअरकडे आली. माझं तर BA झालंच होतं. मग मी BPED केलं. BPED केल्यानंतर मग असा आला विषय लग्नाचा. तर मग आईवडिलांनी लग्नाचा विचार केला. तर म्हणून मग त्या पिरियडमध्ये मला कुठे जॉब करता नाही आला. लग्नाचं सडनली सुरू होतं. तर आम्ही तिघी बहिणी होतो आणि भाऊ होता. दोघी बहिणीचं लग्न झालं आणि भावाचंही करायचं होतं आणि माझंही करायचं होतं एकत्र. त्याच्यामुळे मग तो विषय आल्यामुळे मग मी कुठे अप्रोच नाही झाली. मी म्हणतात आता लग्नच यांनी ठरवलं तर जिथे होईल मग तिथे आपण पुढे जाऊ. तर अशा तऱ्हेने मग ते लग्न झालं. शेंडेच्या आखरे झाली यवतमाळात येऊन 2000मध्ये. अच्छा. तो प्रवास जाणून घेण्यापूर्वी जो तुमचा इथला बँकॉकचा किंवा तो एअर इंडियाचा जो प्रवास राहिला तिथला काही असा अविस्मरणीय एखादा क्षण सांगू शकाल? अविस्मरणीय क्षण म्हणजे आम्ही बँकॉकला जेव्हा खेळायला गेलो तिथे आम्हाला खूप कोऑपरेट केलं त्या लोकांनी. खूप म्हणजे सगळीकडे फिरवणं इकडे तिकडे आणि ते खेळणं. त्याच्यानंतर तिथली ती लँग्वेज कोणाला इंग्लिश येत नव्हतं तर कोणाला हिंदी नव्हतं येत. त्यांची थाई भाषा त्या याच्यात बरेच जण कन्फ्यूज होऊन जायचे. पण मग ते संवाद साधतात ना मुके लोक कसा त्या टाईपमध्ये मग साधून कोणी इंग्लिश बोलून कोणी असं करून सगळं. फक्त तिथे आम्हाला प्रॉब्लेम आला तो फूडचा. तिथलं फूड वेगळं आहे आपलं फूड वेगळं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला त्या फूडमध्ये खूप प्रॉब्लेम आला. पण तरी आम्ही ते मॅनेज केलं. आणि तिथे आमचे बरेच टुर्नामेंट झाले. आमचे कोचेस आणि मॅनेजर आम्हाला खूप सपोर्ट करायचे. आणि एकंदर बँकॉक म्हटलं तर मजा आली तिथे. खूप छान. आता आखरे फॅमिली आली. हो. लग्न झालं. चौकट आली. एक महिलेला चौकट आल्यानंतर ती पार करणं भेदणं थोडं कठीण असतं. मग म्हणजे सपोर्ट असेल किंवा तुमचं आधीचं बॅकग्राऊंड पाहूनच आखरे साहेबांनी तुम्हाला स्वीकारलं असेल. मग ती नंतरची सुरुवात कशी केली? नंतरची सुरुवात मग 2000मध्ये मी इथे लग्न होऊन आली. मग यांचा बिझनेस होता. आता बिझनेस आणि घरी आम्ही दोघंच होतो. सासू सासरे माझे खेड्यावरती होते. तिथे आमची 61 एकर जमीन असल्यामुळे गडचिरोली डिस्ट्रिक्टला. त्याच्यामुळे माझे सासरे हे गव्हर्मेंट हायस्कूलला 11वी-12वीला शिकवायचे. ते 98मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतलं आणि ते तिकडे गेले. मग आमचं लग्न झालं. घरी कोणीच नव्हतं. मग यांचा बिझनेस मी जर घराच्या बाहेर निघाली तर यांचा बिझनेस कोण सांभाळेल सोबत? नाही म्हटलं तरी साथ द्यावीच लागते. नाही एकट्याने बिझनेस हा होत नाही. सहचारिणी. हो. कूलरचा मोठा बिझनेस. अच्छा. त्याच्यामुळे आता कसं करायचं तर विचार आज जर आपण घराच्या बाहेर पडलो तर इकडे यांना प्रॉब्लेम जाईल. तिथे आपल्याला एक तर मग मी विचार केला येत्या 1-5-6 वर्ष आपण फॅमिलीलाच देऊ. यांचा बिझनेसही सांभाळू. मग त्याच्यानंतर आपण बघू काय करायचं काय नाही. मग जर जस्ट निघालंही तरी पुढे जाऊन इश्यू करायलाच लागते आपल्याला. मुलं बाळा हे करा. मग मी विचार केला मग आत्ताच निघण्यात काही फायदा नाही मग आपल्याला. तर मग यांना सपोर्ट केला मी पूर्णपणे यांच्या बिझनेसला. बिझनेसची ग्रोथ वाढवली आम्ही. मग मला मुलगा झाला. तोही मग त्यालाही पाहता पाहता घरी कोणी नसल्यामुळे काय दुसऱ्यांच्या भरोश्यावरती पाहायचं म्हणून म्हटलं नाही कर्तव्य जे आहे आपलं ते आपलं कर्तव्य मुलाचं पाळायचं पूर्ण. मग ते पाळत मग 2009 माझाही मुलगा सक्षम झाला की तो स्वतः 5वी-6वीत तो करायला लागला. म्हटलं नाही आता ही आपली योग्य वेळ आहे आणि आता आपण जे कमवलेलं आहे ते आता आपल्याला काढायची वेळ आहे. आता रिस्टार्ट. आता आपल्याला हे रिस्टार्ट करायचंच आहे कोणत्याही हालतीत. तर वरतून जे माझे जे गॉडफादर होते 2-3 जण तर मनीषा तू काय करत आहे म्हणे तिथे म्हणे. क्या घर में रह के क्या कर रही है बोले. निकल बोले हॉकी केस में अपना जो वजूद जे होतं तुझं ते तू निर्माण केलेलं ते दे म्हणे यवतमाळला. म्हटलं सर ठीक आहे. मग त्यांच्या आशीर्वादाने मग मी पदार्पण केलं. 2-3 वर्ष मी अभ्यंकरला शिकवलं. 1-2 टुर्नामेंटही घेतले. तर मी म्हटलं एकच शाळा असून एकच ग्राउंड असून चालत नाही. हॉकीची डेव्हलपमेंट कशी होईल? जर ग्रोथ करायची असेल हॉकीला डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी नाही काही तर 4-5 संघ तर तयार करावं लागेल.
मग मी विचार केला 3 वर्ष मी अभ्यंकरला कोचिंग केलं, तिथलं डेव्हलप केलं. त्याच्यानंतर मग मी तिथून निघाली. एक दिवस असाच होता की मला बरेच जण म्हणे इथे जवळ ग्राउंड आहे, रानडेच्या फॅक्टरी दाते बाबाजीचं ग्राउंड आहे, खूप मोठं ग्राउंड आहे. 1-2दा मी अशीच फिरायला आले. एकदा महिनाभर मी या ग्राउंडला मी फिरले. तर कोणाच्याच हातात असं हे ग्राउंड नव्हतं आणि कोणी ऐरेगरे नत्तुखेरे सट्टाबाज करून इथे क्रिकेट खेळत होते. म्हटलं अरे इतकं छान ग्राउंड, इतकं मोठं ग्राउंड आज कोणाचा म्हणजे भेटत नाही ना. आज इथे एवढं मोठं असल्यावर काही लोक याचा यूज का नाही करत, याचा फायदा का नाही घेत. म्हणून मग मी विचार केला. मग आमचे एक मार्कस लाकडे सर होते दाते बीपेड कॉलेजला प्राध्यापक, ते एक हॉकी प्लेयर होते, NIS कोच होते. म्हटलं सर तुमची जर सोबत असेल तर आपण इथे अकॅडमी टाकायची का, बाबाजी दाते हॉकी अकॅडमी टाकायची का. तर मॅडम म्हणे बिलकुल बिंदास म्हणे, पूर्णपणे मी तुमच्यासोबत आहो म्हणे. मग संस्थाचालकांना अध्यक्षांना भेटली. त्यावेळेस कंचलवार सर होते अध्यक्ष, आपले सुरेश शिंदे आणि कंचलवार सर. मग त्या दोघांनी मला होकार दिला. त्या दोघांनी होकार दिल्यानंतर त्यांनीच मला काही साहित्य प्रोव्हाइड केलं आणि 2013मध्ये रितसर बाबाजी दाते हॉकी अकॅडमीचं स्थापना करून ओपनिंग केलं. अरे वा. जसं तुम्ही सांगितलं नुसतं एका शाळेला म्हणजे कोच करून भागत नाही, कारण संघटना लागेल किंवा टीम लागते. टीम 1 असून 2 असून भागणार नाही किंवा मग मॅचेस कोणात खेळणार. त्यामुळे प्रत्येक शाळेला, मग अशा किती शाळेला तुम्ही अप्रोच झाला? अशा मी बऱ्याच शाळेला अप्रोच झाली. एक झाले राणी लक्ष्मीबाई, विवेकानंद, त्याच्यानंतर मग पुढे जाऊन अमोलक्षण कॉलेज पण, दाते कॉलेज पण, SOS स्कूल ऑफ स्कॉलर, YPS यवतमाळ पब्लिक स्कूल, आणि त्याच्यानंतर अँग्लो हिंदीला पण म्हटलं होतं, तर त्यांनी पण सुरुवात केलीच. आणि साई विद्यालय तर आहेच ऑलरेडी, त्यांची मुलामुलींची पण टीम, आणि घाटंजीला पण आहे. अशा बऱ्याच टीमा आज तयार झाल्या. आता लेटेस्ट अजून एक नवीन टीम तयार होत्या अने शाळेची. अरे वा. हे झालं प्रशिक्षकाचं. हो. तिथे तुम्हाला थांबणं, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला हे नव्हतं, पुढे जाणं तुमचं होतं. बिलकुल एक संघटकासाठी. मग तिथून तुम्ही कोच झाला महाराष्ट्र, म्हणजे पहिले डिस्ट्रिक्ट लेवलच्या झाल्या महाराष्ट्र. मी जेव्हा विदर्भ होतं त्यावेळेस मी सब ज्युनियरची टीम घेऊन गेली होती कोच म्हणून. तर ती टीम विदर्भाच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलला पोहोचवली. अरे. आणि तो इतिहास घडला. BA झालं, BPED झालं, बस एवढंच नाही, अजून करायचं होतं मला. BPED नंतर मला NIS करायचं होतं. ते काय आहे? NIS हा प्रशिक्षकाचा कोर्स आहे. त्याच्याशिवाय तो कोच म्हणून कुठे जॉबलाही नाही लागू शकत. अच्छा. आणि काही म्हणजे अप्रोच नाही होऊ शकत. तर मला कोच बनायचं होतं, NIS करायचं होतं. पण काय झालं त्या पिरियडमध्ये माझ्या आईची तब्येत खूपच सिरियस झाली. 2 बहिणीचे लग्न होऊन गेले होते. मग आता मीच राहिली होती. मग आईचं करणार कोण, आईला पाहणार कोण. त्याच्यासाठी मला ते मग NIS स्टॉप करावं लागलं. आणि आईकडे 1-2 वर्ष मी लक्ष दिलं. आणि मग आई थोडी बरी झाली की मग लग्नच झालं. मग लग्नानंतर केलं? लग्नानंतर नाही केलं. मग इकडे आल्यानंतर बिझनेस, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाता नाही आलं. तेही मग सॅक्रिफाईस करावं लागलं. म्हटलं चला इट्स ओके, नो प्रॉब्लेम, लाइफ है अपनी. हाँ, लाइफ है, नसीब में लिखा होगा तो मिलेगा ही. मिलेगा ही. और मिल गया उससे ज़्यादा मिला. आज डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल लेवलला आज आपण कार्य करून राहिलेलं आहे. महाराष्ट्र हॉकी नंतर हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र, हॉकी इंडिया. यात तुम्ही संघटना तसं वेगवेगळ्या भूमिका म्हणजे वेगवेगळ्या याच्यावर राहिला. हो, मी हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळची मी सेक्रेटरी आहे. हॉकी महाराष्ट्राची मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि हॉकी इंडियाचे मी युनिट मेंबर आहे महाराष्ट्राकडनं, फिमेल. मला वोटिंग पॉवर आहे हॉकी इंडियाला. हां, म्हणजे जे प्लेयर निवडल्या जातात. नाही, वोटिंग पॉवर. मग ते काय असतं? वोटिंग पॉवर इलेक्शन, जी बॉडी असते हॉकी इंडियाची, जी एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर असतात त्याला निवडून द्यायचं. अच्छा, वोटिंग पॉवर आहे माझं. अरे वा. आज त्या AGM होत असतात. त्या AGMमध्ये आम्हाला किट हे होतं, T-शर्ट दिल्या जाते, अजून बरंच काही दिल्या जाते. असं एवढ्या मोठ्या पदावर म्हटल्यावर थोडं सामाजिक, थोडं
वैयक्तिक आणि थोडं स्पोर्ट्स अशी आपण ही मुलाखत समोर नेऊ. खेळ थांबू नाही शकत, महिला थांबूच नाही शकत. हे तर आणखी तुमचं प्लस पॉईंट आहे की तुम्ही आपली वैयक्तिक भूमिका वैवाहिक भूमिका करता करता खेळ आला, पण तिथेच नाही थांबणार. मग सामाजिकमध्ये कशा उतरल्या? सामाजिकमध्ये आता जसं मला एक सोशल राहायची, कारण की माझे जे आजी आजोबा होते, माझे आजोबा ते आईचे वडील, ते आमच्या समाजाचे एक मोठे कार्यकर्ता होते, दंडाधिकारी होते, डॉक्टर लवा पडोळे. तर ते माझ्यासाठी म्हणजे प्रेरणादायक होते की ते नेहमी सोशल राहायचे. अच्छा. इकडे जा तिकडे जा, हे करू दे ते करू दे, समाजासाठी करू दे, अदर लोकांसाठी करू दे, पंडित नेहरूसोबत समाजासाठी मिटिंग करू दे. तर हे मी नेहमी त्यांना ऑब्झर्व करत होती. बस काही नाही, मग तेच गुण आपल्या ते उतरले. चला बा, ही सेवा करू द्या, ती सेवा करू द्या, ती सेवा करू द्या, याला मदत करू द्या, गोरगरीब मुलांना प्रोत्साहित करत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवू द्या. असं करत करत एक प्रत्येक याच्यात जे जे सामाजिक मिळालं, जिथे जिथे स्टेज मिळत गेलं, तिथे तिथे मी वर्क करत गेली. तेच मी आता नुकतंच की तुम्ही बऱ्याच सामाजिक बॉडीवर पण आहात, त्यातल्या काही याची नावं? जसं आता एक प्रयास वनमतची मेंबर आहे मी, त्याच्यानंतर आमच्या समाजाची पण मेंबर आहे. त्याच्यानंतर अजून एक माझा क्लब पण आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुमेन स्पोर्ट्स क्लब, त्याची मी सेक्रेटरी आहे. त्याच्यानंतर मी दक्षता समिती मेंबरसुद्धा आहे अवधूतवाडी पोलीस स्टेशनला. तर असे बरेच आहे, बरेच याच्यात माझं कार्य सुरू असते. स्वतःपर्यंत तुम्ही थांबलाच नाही. तर मग तुम्हाला यवतमाळकरांसाठी पण काहीतरी करावं वाटलं. हो. नुसतं यवतमाळकरांसाठीच नाही, तर ज्याची प्रेरणा घेऊन तुम्ही या क्षेत्रात आल्या, मेजर ध्यानचंद, त्यांची ओळख आपल्या यवतमाळात राहिलीच पाहिजे, यासाठी तुम्ही काहीतरी केलं. ते काय केलं? माझं सगळ्यात पहिलं दैवत म्हणजे हॉकीसाठी स्वर्गीय मेजर ध्यानचंद. ते इतके माझ्या हृदयात बसले की ते निघालेच नाही शेवटपर्यंत. त्यांची प्रेरणा घेऊन मी खेळणंही सुरू केलं. खेळणं झाल्यानंतर मी कोचिंग सुरू केलं. कोचिंग झाल्यानंतर मी संघटक म्हणून सुरू केलं. आज संघटक म्हणून माझे कमीत कमी आज 13-14 वर्ष झाले मला संघटक म्हणून, प्रशिक्षक म्हणून मी काम करत आहे. आणि प्लस हॉकी महाराष्ट्राची मॅनेजर म्हणून, विदर्भाची मॅनेजर प्लस कोच म्हणून मी कार्य केलेलं आहे. मग असं मला कुठेतरी असं वाटलं की अरे, नुसतं हृदयात राहून नाही होणार, तर काहीतरी आपण आपल्या मेजर ध्यानचंदला काहीतरी आपली सलामी द्यायला पाहिजे. म्हणून असंच म्हटलं, सगळेजण चोख बांधू शकतात, तर मग आपण का नाही बांधू शकत. म्हणून मग मी त्या याला लागली, कुठे मिळेल जागा. अशी जागा मिळाली पाहिजे की ती टचमध्ये पण राहिली पाहिजे सगळ्यांच्या. तर मी शोधली तर मला ते इथे सत्यसाई मंगल कार्यालयाच्या तिथे मला जागा मिळाली. मी जाऊन नगर परिषदेला अर्ज दिला. अर्जासहित पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांचं सगळं ओके करून मी तो चौक, मेजर ध्यानचंद चौक, मला फक्त 2 जणांनी मदत केली याच्यात. एक तर ते व्यंकटेश टाईल्सवाल्यांनी मला मार्बल दिलं आणि पंकज देशमुख भाऊंनी मला थोडं सहकार्य केलं. बाकी मी सगळं माझ्या स्वतःच्या खर्चाने मी तो चौक गुरुला, तुमची ग्रुप दक्षिणा वाहाली. ही एक मॅडमनी यवतमाळकरांना दिलेली भेट आहे की यवतमाळात आज मेजर ध्यानचंद चौक म्हणून आज सर्वांना ज्ञात आहे. मॅडम सतत सांगत आलो की कोच आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत. त्यांनी सांगितलं की आज वोटिंग पॉवरपर्यंत त्यांना हे आहे. पण हे करताना मॅडम, आपण जेव्हा आपलं कार्य करतो, एक शाबासकीची थाप मिळते. अशा खूप शाबासकीच्या थाप मिळाल्या तुम्हाला, पण त्यातल्या काही सांगू शकाल जी तुम्हाला पारितोषिकं मिळाली, किंवा काही कुठल्या अशा भेटी झाल्या काही खेळाडूंच्या, किंवा काही पारितोषिकं पदकं मिळाली की नाही, ही आवर्जून माझ्या हृदयाशी आहे. बिलकुल. आज या खेळाने मला म्हणजे जेवढे दिग्गज आहे, जसं मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार, ऑलिम्पियन, ते पण त्यांची भेट झाली. यवतमाळात मी त्यांना 2दा आणलं. त्याच्यानंतर धनराज पिल्ले,
त्यांची पण माझी पुण्यात भेट झाली आणि त्यांनीसुद्धा बरेच शाबासकीची थाप दिली. त्याच्यानंतर सरदार सिंग, जेवढी हॉकी इंडिया प्लेयर आहेत ते सगळे सगळ्यांसोबत माझी भेटगाठ झाली. तर ते झाल्यानंतर मला मग इथे बऱ्याच सामाजिक संस्थांनी मला सत्कार केलेला आहे. त्याच्यानंतर लोकमत वुमेन्स अवॉर्ड मिळाला आहे, दैनिक भास्कर वुमेन्स अवॉर्ड मिळाला विदर्भातला मागच्या वर्षीच, आणि असे बरेच अवॉर्ड मला मिळाले. बऱ्याच लोकांनी मला शाबासकीची थाप दिली. पण ते एक अनुभव पण एक असा आला मला की थाप तर मिळतात पण एक लेडीज समोर जात आहे, याचासुद्धा मला कुठे ना कुठे अनुभव खूप हे आलेला आहे का एक लेडीजला मागे कसं ओढायचं. आपल्या या पुरुष प्रधान देशात महिलांना त्रास जातो हे सगळं करताना. आज मला सांगा, आज मी डिझर्व करते की नाही डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सचा अवॉर्ड, मी डिझर्व करते की नाही. एक महिलाला एक स्वतंत्र द्यायला पाहिजे की नाही बा, एक महिला आहे तर तिला स्वतःहून त्यांनी द्यायला पाहिजे. प्रस्ताव टाकल्यावरही जर तुम्ही नुसतं पुरुष मंडळीच घेऊन राहिले आणि लेडीजला प्राधान्यच नाही देत आहे कुठेच, तर मग अनुभव येतो की नाही येत. ही एक खंत आहे मला. मॅडमची खंत यवतमाळकरांनी किती लवकर दूर करता येईल याकडे आवर्जून लक्ष द्यावं. नॅशनल लेवलचा, इंटरनॅशनल लेवलचा प्लेयर आज आपल्या यवतमाळात आहे आणि एवढी छोटी गोष्ट आपण त्यांना देऊ नाही शकत, ही खरोखर खंताची बाब आहे. मॅडमनी खूप खेळाडू खाली तयार झाले, नॅशनल, इंटरनॅशनल, काही ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळले, मिनी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मॅडमचे काही. त्यातलं एक आवर्जून मॅडमच्या जवळचं नाव म्हणजे सायली वझाडे. तिच्याबद्दल काय सांगा? सायली वझाडे, जसं मी सगळ्यात पहिले जी स्टार्ट केली 2013मध्ये इथे बॅच राणी लक्ष्मीबाईची, त्याच्यात ती होती. तिच्यावरती मी खूप मेहनत घेतली, ती खेळत राहिली. त्याच्यानंतर तिचं फॅमिली बॅकग्राऊंड बरंच बेकार झालं. आईवडिलांचा घटस्फोट झाला. मग तिचं पूर्ण तन मन धनाने मीच करत गेली. त्याच्यानंतर तिचे वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतरही मग असं तिचं तन मन धनाने मी तिचं पूर्णच करत गेली. आणि मग त्याच्यानंतर तिला क्रीडा प्रबोधिनीत टाकलं. त्याच्यानंतर ती सिनियर नॅशनलला वुमेन्सच्या टीममध्ये रजत पदक प्राप्त केलं. ती यवतमाळातली पहिली मुलगी आहे आपली की सिनियर नॅशनलला पदक घेणारी. आणि अशा क्रिटिकल परिस्थितीत तिने मला साथ दिली, मी तिला साथ दिली आणि आज तिला उंचावरती नेऊन पोहोचवलं. आणि बरेच नॅशनल खेळली ती. यवतमाळकरांकडनं हॉकीसाठी काय अपेक्षा आहे तुम्हाला? मी हॉकीसाठी करत आहे, पाहिजे तेवढा सहकार्य नाही मिळत आहे. जे म्हटलं ना मी खंत हे केली ना, एक महिला आणि एक पुरुष. महिला जर पुढे जात असेल तर कुठेतरी पुरुषांना खटकते. बरोबर आहे. तर तोच अनुभव मला जास्त येते इथे की सहकार्य करण्यापेक्षा मागे पाय कसे ओढायचे ते जास्तीत जास्त पाहतात. पण तरी मी काही घाबरत नाही. माझं जे कार्य आहे, माझं सचिवपद आहे, सचिवपदाला जे कार्य करावं लागते ते मी करते. प्रत्येक शाळांना म्हणते सुरू करा, काय सहकार्य लागते मला सांगा. आज घाटंजीलाही नवविद्यालयात टीम सुरू केलेली आहे. 3 वर्ष झाले आपल्या इथून मी कोचेस पाठवून तिथे टीमा तयार करते. 2-3 महिने ते ठेवतात, पेमेंट देतात त्यांना, पोरींना, आणि शिकून घेतात. असे करत असं लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत ॲप्रोच व्हा. आपल्याला इथले यवतमाळची हॉकी वाढवायची आहे. जेव्हा 4-8 संघ खेळेल तरच प्लेयर घडेल. आपला नॅशनल गेम आहे तो आपल्याला जिवंत ठेवलाच पाहिजे. लग्न झालं, चौकटीत आलात तुम्ही, ती चौकटसुद्धा तोडली तुम्ही. मग घरच्यांची साथ कशी राहिली आणि हा सगळं आपलं करिअर तयार करताना आणखी कोणाकोणाची तुम्हाला साथ मिळाली? जसं मी तुम्हाला सांगितलं, मी 5वीत सुरू केलं हॉकी खेळणं. या हॉकी खेळाच्या वेळेस मला माझ्या घरून आई, वडील, भाऊ, बहीण, मला पूर्ण जणांची साथ मिळाली. आणि त्या साथीनेच मी हे पूर्ण श्रेय गाठू शकली. मला जिथे जायची इच्छा नाही राहायची तिथे माझा भाऊ मला स्वतः घेऊन जायचा की जा, खेळ, पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीमागे आहो. नाहीतर पहिले जमान्यात असं होतं ना की नाही, कशाला जाते, घरी बस, नको करू, हे नको करू. पण तसं ना माझ्या आईवडिलांनी केलं आणि नाही माझ्या भावांनी केलं. उलट माझा भाऊ मला प्रत्येक ठिकाणी स्वतः घेऊन जायचा. आणि त्याच्यामुळे मी
आज इथपर्यंत आहे. आफ्टर मॅरेजसुद्धा त्यांनी मला म्हटलं की काय करत आहे तू घरात बसून, एवढं तुला खेळवलं सगळं केलं आणि तू घरात बसून काय करत आहे, चल निघ घराच्या बाहेर आणि कर तुझं आयुष्य जग, घडव सगळ्यांना आणि काहीतरी करून दाखव. तर मी त्यांनी जसं लेवलला खेळला मग तुम्ही? मी स्कूल लेवल अंडर 14, 17, 19, त्याच्यानंतर सब असोसिएशनचं सब ज्युनियर सिनियर, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी, मी सगळ्यांच्या कॅप्टनशिप झाल्या माझ्या एकूण एक. त्याच्यानंतर मग मी एअर इंडियामध्ये खेळले. एअर इंडियामधनं खेळून मग आपलं एज्युकेशनला लागली. हॉकी व्यतिरिक्त आणखी एखादा गेम आवडतो? हो, फुटबॉल आवडतो, खेळायला आवडतो. आपण बघतो मॅडम की बऱ्याच शाळेतून आता पहिले जसे एक पीटीचा पिरियड असायचा, हो सगळ्या शाळेत मला तेवढा तो पीटीचा पिरियड आज तरी दिसत नाही. माझी मुलं अजूनही स्कूल लाईफचीच आहेत, तर मला अजून ते दिसत नाही. एक खेळ मुलांच्या आयुष्यातून गायब होताना दिसतो मला. मग या मुलांना या खेळात उतरवण्यासाठी किंवा गरीब मुलांना इथे आणण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? ह्या सगळ्या गरीब मुलांना कसं आणता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले फ्री कोचिंग द्यावं लागते. कारण की त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड एकदम लो असते. ते एक स्टिक घ्यायची म्हटलं तर 1000 रुपयाची येते, एक बूट घ्यायचं म्हटलं तर 500-600च्या खाली येत नाही, एक बॉल घ्यायचा म्हटलं तर 150-200च्या खाली येत नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, अरे कमाई तर सगळेच जणं करतात, सोशल वर्क कोण करेल, हॉकीसाठी समाजकार्य कोण करेल. म्हणून मग मी ठरवलं की नाही, आपण घरचे तो खाऊन पिऊन सुखी आहोत, काय करायचं आहे आणि काय घेऊन आलं आणि काय घेऊन जायचं आपल्याला. जे आपल्यात आहे ते गुण समोरच्या मुलींना दिलं तर त्यांच्या फायद्यात येईल आणि स्वतःच्या पायावरती उभे होईल. आज बरेच पोरी स्वतःच्या पायावरती उभे राहिले, डिपार्टमेंटला लागले, इकडे लागले, तिकडे लागले, बरंच झालं. तर म्हणून मग एक तर फ्री कोचिंग द्यावं लागते आणि त्याच्यातही समाजकार्यातून म्हणा की कुठूनही, मोस्टली तर मीच खर्च करते माझं, पण काही लोक पण असे आहेत की जे दानधर्म करतात. तर मलाही बरेच लोक काही स्टिक्स देतात तर काहीही देतात. असं करत मी या मुलांना प्रोव्हाइड करत असते साहित्य. शाळेसाठी काय सांगाल? शाळेसाठी हे म्हणेल की शाळेवाल्यांनी अनिवार्यच करायला पाहिजे हॉकी हा खेळ, कारण की हा राष्ट्रीय खेळ आहे आणि जेवढं हॉकीमध्ये मिळू शकते तेवढं इतर गेममध्ये नाही आहे. क्रिकेट म्हणजे काय, एक शो झालेला आहे. जर पोरांना घडवायचं असेल शून्यापासून, गरीब पोरांना समजा एक झाला गरीब झाला, एक मिडियम वर्ग झाला, हायफाय लोक नाही खेळत. हे हायफाय लोक टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश याकडे वळतात. पण जो गरीब वर्ग म्हणा आणि मिडियम वर्ग आहे त्यांना फुटबॉल म्हणा, हॉकी म्हणा, असे हे जे गेम आहे हे पोलीस भरतीसाठी, PSIसाठी, फॉरेस्टसाठी कामी पडते. कारण की जे फिजिकल फिटनेस असतो तो त्यांना तिथे कामी पडतो. तर म्हणून माझी एक इच्छा आहे की जास्तीत जास्त ह्या नाही काहीतरी गरीब वर्ग, मिडियम वर्गांनी जास्तीत जास्त खेळायला पाहिजे हॉकी, फुटबॉल, की जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्रास जात नाही आणि त्यांना इझिली जाते फॉरेस्ट भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी. आज कित्येक तरी पोरी प्रॅक्टिस करतात, या ग्राउंडवरती सुद्धा येऊन प्रॅक्टिस करतात इतर पोरी. पहिल्यापेक्षा आता कमी झालं, समानता आली आहे, हो. पण तरीही खेळात मुली कमीच दिसतात. हो, त्यांच्याकरिता काय म्हणते? आजकाल काय झालेलं, आईवडिलांचं हे खेळल्याने पोरी बिघडते. मोबाईल दिल्याने नाही बिघडत, खेळल्याने पोरी बिघडते. आज तुम्ही पहा, ज्या पोरीचा खेळ बंद केला असेल ती पोरगी तुम्हाला घरात बसलेली मोबाईल खेळताना दिसेल. नक्की. मग मोबाईल खेळणं योग्य आहे की खेळ खेळणं योग्य आहे? नक्कीच ग्राउंड असणं योग्य आहे की नाही? आहेच. ग्राउंडवरती जर तो 2 तास राहील तर त्या मोबाईलपासून, TV-पासून 2 हात दूर राहील आणि फालतूचे जे त्याच्यात शिकवल्या जाते त्याच्यापासून सुद्धा अवॉइड होईल. आजकाल असं झालं, ते म्हणतात ना, आईवडिलांना घरी राहिलेली पोरगी मोबाईल हातात चालते, पण ग्राउंडवरती आलेली, अरे पण एक आम्ही शिकवतो ना, लेडीज हो ना आम्ही, आहे की नाही? अशा कित्येक मुली माझ्या हे झालेल्या आहे की आईवडिलांनी बंद केलेल्या आहे. पण त्या पोरी त्या पिरियडमध्ये बाहेर हिंडताना चालते, इकडे तिकडे गेलेलं चालते, पण ग्राउंडवरती आला की खराबच होते. ही कन्सेप्ट सुरू झालेली आहे. काय म्हणावं आता? आणि नाही धरलं ट्युशन लावून देतात, नाही तर त्या पिरियडमध्ये
आजकाल ट्युशनमुळे इतका म्हणजे या ग्राउंडवरती प्रत्येक ग्राउंडवरती फरक पडलेला आहे. 5 ते 7 ट्युशन. का गं येत का नाही ट्युशन? नाही, आई म्हणते ट्युशनला जायचं, खेळायला नाही जायचं. पण मला एक सांगा, शरीराला जशी खाण्याची गरज आहे तशीच व्यायामाची पण गरज आहे. आपण सुद्धा शिक्षणही घेतलं आणि खेळही खेळलो. आज आहो ना, आम्ही पण आहो ना. हां, आम्ही अनपढ गावावर तर नाही राहिलेलो आहे. हां, तो एक वैयक्तिक प्रश्न आहे की जॉब करायचा की नाही करायचा. बरोबर आहे. मी करू शकत होती जॉब, पण नाही केला. ट्युशन आणि मोबाईल खूप घातक झालेला आहे खेळासाठी. खरंच झालेलं आहे. आणि मी तर म्हणते हे प्रायव्हेट जे ट्युशना घेतात ना, गव्हर्नमेंटने याच्यावरती बंदी आणायला पाहिजे की 5 ते 7 हा ट्युशनचा वेळच नाही ठेवायला पाहिजे. तो खेळायचा वेळ असतो, तो खेळायचा वेळ आहे. शाळेतून आले की मुलं अरे फ्री होऊ द्या पोरांनाही, फ्री होणं गरजेचं आहे. एक खेळाडू आणि एक जनरल पोरगपा, तुम्हाला फरक जाणवेल. हा ॲक्टिव्ह राहील, हा अनॲक्टिव्ह राहील. तो सोशल, याला जास्त नॉलेज येईल, याला कमी राहील. हा सोशल जास्त होतो. हां, खेळाडू वाला सोशल जास्त होतो आणि न्यूनगंड येत नाही. हां, तो मान पान अपमान सगळं पचवतं. हा अपमान नाही पचवू शकत. नाही. ते सगळ्यात पहिले आमच्या इथे डिसिप्लिन आलाय. ग्राउंडला नमस्कार करा, जेवढे मोठे आहे पहिले विश करा, मगच ग्राउंडच्या आतमध्ये या. हो, मी बघितलं. आल्याबरोबर सगळ्यांचं पहिलं वाक्य होतं जय हिंद. जय हिंद याच्यासाठी की नॅशनल गेम असल्यामुळे जय हिंद. खूप खेळाडू इथे घडलीत, वेगवेगळ्या लेव्हलला गेलीत. मग युनिव्हर्सिटीला, राज्यस्तराला, असे वेगवेगळ्याला. तर अशा काही अनुभव तर. हो, एक अनुभव असा आहे की जेव्हा मी सुरू केलं तेव्हा 10 वर्ष झाले की यवतमाळातला एकही मुलगा युनिव्हर्सिटी खेळला नाही. त्या 10 वर्षानंतर 2011-12 सुरुवात केली मी युनिव्हर्सिटीला खेळवायची मुलांना. तर कंटिन्यू आजपर्यंत मुलं युनिव्हर्सिटी खेळत आहे. आणि प्लस त्याच्यात मुलींची युनिव्हर्सिटीची टीम आहे मलक्षण कॉलेजची, तर ती सतत 3 वर्ष इंटर कॉलेजचा फायनल मारला. यावर्षी हॅट्रिक झाली आपली यवतमाळची. तुमचं सक्सेस. ती हॅट्रिक जिंकायसाठी खूप मला परिश्रम घ्यावे लागले कारण की HUPM अमरावतीवाल्यांनी वन साईड कार्यक्रम करून टाकला होता. तशा याच्यात सुद्धा आम्ही लढाई देत आम्ही जिंकलो इमानदारी. HUPM वाल्यांशी टक्कर देत मॅडम जिंकल्या, म्हणजे नॅशनल लेवल प्लेयरने सिद्ध केलं आहे की नाही, आय एम द नॅशनल प्लेयर. आज यवतमाळातला इतिहासात घडलेला क्षण आहे हा. नक्कीच. की मुलींच्या टीमनी हॅट्रिक मारली. राज्यस्तरावर काही मुली गेल्या, काही खेळाडू गेलेत. ते आपण राज्यस्तरावरती प्लेस घेतलेले आहे, 2nd, 3rd असे. आणि बऱ्याच पोरी नॅशनल खेळलेल्या आहेत. आणि काही पोरी तर आता KP पण आहे, 3-4 पोरी KP तर अजून अदर शाळेच्या पण पोरी KP आहे, 4-5. विदर्भाची जी टीम आहे किंवा संघटक आहे, ह्या अजूनही कार्यरत आहे की थांबलेला आहे? नाही, थांबलेला आहे. 2019 विदर्भ हे खारीज केल्या गेलेलं आहे. कारण हॉकी हा ऑलिम्पिक मध्ये गेम आहे आणि जेवढे ऑलिम्पिकमध्ये जे गेम आहेत ते 1 स्टेट 1 असोसिएशन केलेलं आहे. म्हणून आमच्या हॉकी इंडियानी सुद्धा ते फॉलो करून विदर्भ जे होतं अलग असोसिएट मेंबर म्हणून, मुंबई जे असोसिएट मेंबर होतं यांना खारीज करून 1 स्टेट 1 असोसिएशन केलं. आणि महाराष्ट्र म्हणून, हॉकी महाराष्ट्र म्हणून एकच संघटना आज कार्यरत आहे. आणि हॉकी महाराष्ट्र, हॉकी इंडिया हे झालेलं आहे. तरी पण लोक, इल्लीगल लोक जे कार्यरत करतच आहे, आता त्यांना आळा कोण घालणार आहे? जे लिगल आहे ते लिगलच राहणार आहे ना. हो, त्याला आपण काहीच नाही करू शकत. पहिलं नॅशनल आठवते तुम्हाला? हो, कसं राहिलं ते पहिलं नॅशनल माझ्यासाठी खूप एक अनुभवाचं राहिला. ते म्हणतात ना, छडी लागे छमछम विद्या ये घमघम. तो अनुभव मी तिथे पुरेपूर घेतला. 89ची गोष्ट आहे. आम्ही डिव्हिजन जिंकलो आणि स्टेट खेळायला गेलो. पहिल्या एक मॅच जिंकलो, दुसरी मॅच हारलो. मग हारल्यानंतर काही चान्सच राहत नाही टीमसाठी जिंकायचा. मग असते नॅशनलच्या टीमसाठी ट्रायल्स असतात. तर मग बा ट्रायल्सच आहे, आता काय करायचं, ट्रायल्स द्यायचे आपण. तर म्हणून
2 दिवसांनी ट्रायल्स होते. तर म्हणून आम्ही मस्त महालक्ष्मी टेम्पल पाहायला गेलो, सरांना न सांगता, आमच्या कोचला न सांगता. महालक्ष्मीच्या टेम्पलच्या पायथ्याशीच होतं. तर आमच्या सरांना कळलं की ह्या मुली प्रॅक्टिस न करता फिरायला गेल्या. तसंच त्यांना सुगावं लागलं. आम्ही जिथे आहे तिथे आले आणि महालक्ष्मीच्या पायथ्याशीच जोरदार एक कणपटीत मारली की प्रॅक्टिस न करता तुम्ही फिरायला का आल्या. नॅशनलसाठी ट्रायल होती, ती ट्रायलची प्रॅक्टिस करायची. हारलं म्हणून काय झालं, पण प्रॅक्टिस करून नॅशनलच्या टीममध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ती एक जोरदार थाप होती आम्हाला. पण आम्ही त्याचा निगेटिव्ह अर्थ नाही काढला, आम्ही त्याचा पॉझिटिव्ह अर्थ काढला. रूमवरती गेलो, किट अप केलं आणि प्रॅक्टिसला गेलो. त्याच्या 1 दिवसानंतर नॅशनलची ट्रायल झाली. त्या ट्रायलमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून जिथपर्यंत मी खेळली तिथपर्यंत मी मागे वळून नाही पाहिलं. कोणी माझी जागा ॲज अ सेंटर हाफ म्हणून कोणीच घेऊ नाही शकलं शेवटपर्यंत, मी सोडेपर्यंत. तर म्हणून त्या एका छडीने माझं आयुष्य घडलं. म्हणून म्हणतात छडी लागे छमछम विद्याई घमघम. खूप विद्यार्थी घडले. हो, पण काही घडवण्यासाठी आपल्याला त्यांना आणखी ट्रेनिंग द्यावं लागतं. हो. तर अशा ट्रेनिंगसाठी प्रबोधिनीला किती विद्यार्थी गेलेत आपले? बरेच मुलं मुली गेले ते यवतमाळातले. माझ्याही ग्राउंडवरचे गेले, अदर ग्राउंडवरचे गेले, असे भरपूर मुलं मुली आज प्रबोधिनीत खेळत आहे आणि खेळून चुकलेले पण आहेत. खेळ म्हटलं की तंदुरुस्ती पाहिजे, निरोगी आपलं पूर्ण शरीर पाहिजे. त्याबद्दल काय सांगा? याचा पण अनुभव माझ्याजवळ आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, 4थीत असताना माझं खूप पोट उमळून यायचं. दर उन्हाळ्यात खूप पोट उमळून यायचं, खूप दुखायचं, खूप डॉक्टर्स झाले, सगळं झालं. पण त्या औषधीने काहीही मला फरक नाही पडला. दर उन्हाळा गेला की शांत व्हायचं. मग नंतर 5वीत आला, तुम्हाला म्हटलं जसं की स्वर्गीय मेजर ध्यानचंदच्या प्रेरणेने मी हॉकी खेळणं सुरू केलं. ज्या दिवशीपासून मी हॉकी सुरू केलं त्या दिवशीपासून जी मला बिमारी होती, पोट दुखायची, ती मी आजपर्यंत नाही पाहिली. की खेळ काय करू शकते त्याचा अनुभव, निरोगी कसं ठेवू शकते खेळ त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. म्हणून माझं हेच सांगणं आहे की पालकांना की मुलांना कोणताही एक गेम खेळू द्या, पण खेळू द्या निरोगी राहण्यासाठी आणि त्यांचं शरीर सुदृढ करण्यासाठी. इम्युनिटी वाढते आणि एक शारीरिक ताकद वाढतं आणि न्यूनगंड कमी होतो. नक्कीच. मग तो व्यक्ती, एक खेळाडू कोणत्याही परिस्थितीशी मात करू शकतो. त्याच्यात आत्महत्येचं नाही येणार कधी असं, की काही असं कोणतेही वाईट सवयी त्याला जडणार नाही. सध्या तुम्ही वेगवेगळ्या पदावर आहात, वेगवेगळी पदं भूषवत आहात, डिस्ट्रिक्ट, राज्य आणि नॅशनल लेवलची. याला सपोर्टिव्ह कोणीतरी असेलच. बिलकुल. कोण आहे याला सपोर्ट आहे? जसं पहिले विदर्भाचं होतं, 2019पर्यंत मी विदर्भाची म्हणजे यवतमाळ डिस्ट्रिक्टची सेक्रेटरी होती. त्यानंतर वन स्टेट वन असोसिएशन झालं. वन स्टेट वन असोसिएशन झाल्यानंतर मधात कोरोना काळ आला. त्याच्यामुळे ते 2 वर्ष एक करोना काळात गेले. मग जसं करोना निघाला 2022 आलं, तशा पिरियडमध्ये मग हॉकी इंडियानी सगळ्यांना गाईडलाईन दिली, सगळ्या स्टेटला, की आता वन स्टेट वन असोसिएशन करा. सगळे असोसिएट मेंबर खारीज करून टाकलेले होते. तर मग ते करता करता हॉकी महाराष्ट्राचे जे सेक्रेटरी होते श्री मनोज भोरे सर यांनी सगळ्यांना आपापले डॉक्युमेंट्स मागितले प्रत्येक डिस्ट्रिक्टचे. आणि ज्यांनी ज्यांनी जे जे कार्य केलं त्याच्या कार्यानुसार त्यांनी त्या डिस्ट्रिक्टला सेक्रेटरी पद दिलं. तसंच त्यांनी मला पण सेक्रेटरी पद दिलं. एवढंच नाही तर त्यांनी मला हॉकी महाराष्ट्रात व्हाईस प्रेसिडेंट पद दिलं आणि प्लस अजून हॉकी इंडियाची फिमेल युनिट मेंबर मला हे पद दिलं. त्यांच्यामुळे आज मी हे संघटनाचं कार्य यशस्वीपणे पार पाडत आहे. हॉकीसाठी खूप केलं मॅडम, खूप खेळाडू घडवले, नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचवले. काही प्रबोधिनीला आहेत, युनिव्हर्सिटीत आजही खेळत आहेत, ग्राउंडवर इतकी दिसत आहे. पण तरीहीसुद्धा अजून हॉकीसाठी काहीतरी करायचं आहे, काहीतरी योजना आहेत.
किंवा यवतमाळकरांकडनं काहीतरी अपेक्षा आहेत तर काय सांगाल? यवतमाळात येत्या 15 वर्षात हॉकी या क्षेत्रामध्ये एका ग्राउंडशिवाय दुसरं ग्राउंडच नव्हतं. आज ते आपण या 15 वर्षात बरंच डेव्हलप केलं. तर आज यवतमाळात 3-4 ग्राउंड झालेले आहेत. 3-4 ग्राउंडवरती आज हॉकीची प्रॅक्टिस होते. त्यात आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमी इंटरनॅशनल प्लेयर यांनी स्वतःचा ग्राउंड सुरू केला. हे तर ग्राउंड आहेत, अभ्यंकरचे आहे, अजून बऱ्याच शाळेनी YPS, SOS, अँग्लो हिंदी हे शाळा आपापल्या शाळेमध्ये प्रॅक्टिस करतात. त्याच्यानं हे सगळं पण हॉकीसाठी हे एवढंच नाही आहे. त्याच्यासाठी टर्फ आवश्यक आहे. इंटरनॅशनल जे खेळले जाते नॅशनल लेवलला टर्फ, ते ग्राउंड आपल्या यवतमाळात नव्हतं. म्हणून येत्या 3 वर्ष मी कंटिन्यू पाठीमागे लागून जिल्हा परिषदेची जागा जी होती पंचायत समितीची, ती DOSच्या मार्फत आपण ती सँक्शन करून घेतली हॉकी टर्फसाठी. आणि हॉकी टर्फसाठी निधी पण सँक्शन झाला. याला DOS पुरेपूर आपल्याला सपोर्ट करत आहे ना, आपण DOSला सपोर्ट करत आहे. येत्या 2 ते 3 वर्षात हॉकीचा टर्फ होऊन जाईल. टर्फ झाला की मुलांची प्रगती होणे अशक्य राहणार नाही, शक्यच होईल. कारण की टर्फ आहे तर आपण इथे इंडिया प्लेयर घडवू शकू. टर्फ नाही तर त्याच्याशिवाय आपण इंडिया प्लेयर घडवू शकत नाही. टर्फ येईल आज या 2-3 वर्षात. तर या 2-3 वर्षात टर्फ आला की मग अजून आपल्या यवतमाळची प्रगती ही वाढत जाईल. आणि प्लस अजून मी लोकांना हे सांगते की हॉकी हा खर्चिक गेम आहे, क्रिटिकल गेम आहे, डेंजर गेम आहे. तर आई वडील खेळू देत नाही. माझं पालकांना हेच म्हणणं आहे की खेळू द्या. डेंजर आहे, डेंजर आपण मानतो म्हणून तो डेंजर आहे. तुम्ही एकदा जर खेळायला लागला ना तर तो डेंजरनेस राहत नाही. आणि हॉकीसारखा इतका चांगला गेम मला नाही वाटत कोणता असेल. कारण की पाय, डोकं, बुद्धी, हात, डोळे सगळं कंटिन्यू एक सोबत आपल्याला ती क्रिएट करावं लागते. आणि याच्याने आपली एक बॉडी अशी सक्षम बनते. आणि ज्याची हाईट नसेल वाढत त्याची हाईट वाढते, जो जास्त हेल्दी असेल तो कमी होतो. म्हणजे त्याचे गुणधर्मच आपल्याला जास्तीत जास्त मिळतात. आणि प्लस अजून हे सांगणं राहील मला की जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यायला पाहिजे. हा राष्ट्रीय खेळ आहे. या राष्ट्रीय खेळाची महागडा गेम आहे म्हणून प्रत्येक शाळा खेळत नाही, असं करू नका. आज DOS ऑफिस प्रत्येक शाळांना क्रीडा निधी देतो, क्रीडा साहित्य देतो. ते साहित्य घ्या आणि आपल्या शाळेत हॉकी हा गेम सुरू करा. कोचेस नसेल तर आम्हाला मागा, आम्ही कोचेस देऊ तुम्हाला, ते तुम्हाला शिकवेल. आणि जास्तीत जास्त शाळांनी याच्यात सहभाग घ्यावा. मी अशी सगळ्या प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना मी विनंती करते. आणि अशी इच्छा ठेवते की यवतमाळ आज महाराष्ट्रातच नाही तर इंडियातसुद्धा नाव कमवलं पाहिजे. जसं आकाश चिकटेंनी कमवलं तसं अदर मुलांनी किंवा मुलींनीसुद्धा कमवलं पाहिजे, अशी मी अपेक्षा ठेवते. मॅडम, वार्षिक कुठले कार्यक्रम घेतले जातात? वार्षिक आता जसं मी हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळची मी सेक्रेटरी आहे. सचिवपद मी भूषवत आहे. तर आम्हाला एक तर क्रीडा दिन येतो 29 ऑगस्ट, मेजर ध्यानचंदचा वाढदिवस असतो, तो जन्मदिवस असतो. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण भारतवर्ष सेलिब्रेट करतात. तो आम्हाला सेलिब्रेट करावाच लागतो. आणि जे मुलं मुली खेळून येतात त्यांचा आम्ही त्या दिवशी सत्कार सोहळा घेतो. त्याच्यानंतर आम्ही डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप घेतो की ती जी घेणं अनिवार्य आहे. त्याच्यातनं मग आम्ही सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर इंटर डिस्ट्रिक्टसाठी मुलं मुली निवडतो. त्याच्यानंतर आम्ही समर कॅम्प घेतो, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर. तर हे 3 तर अनिवार्य आहेच. आम्ही हे दरवर्षी 3 घेतो. त्याच्या व्यतिरिक्त स्टेट लेवलचं टुर्नामेंट घेतलेलं आहे, इंटर डिस्ट्रिक्ट घेतलेली आहे, आपलं विदर्भस्तरीय त्यावेळेस मॅचेसही घेतलेल्या होत्या 2020मध्ये, 2017मध्ये. जेव्हा मग 1 स्टेट झालं तेव्हा मग 2022मध्ये स्टेट लेवलचं टुर्नामेंट घेतलं मेन्स वुमेन्सचं. तर अशा आमच्या कंटिन्यू कार्य वर्षभर सुरू असते. आणि एक तरी आम्ही स्टेट लेवलचं टुर्नामेंट घेतल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. हल्ली ही नॅशनल प्लेयरसोबतची एक मुलाखत. खूप काही शिकायला भेटलं. व्यक्तिमत्व, स्वजाणीव, दुसऱ्यांची जाणीव आणि समाजाची जाणीव
इथपर्यंत हा मॅडमचा प्रवास आपण सगळ्यांनी जाणे. सगळ्यांनाच एक आवाहन राहील, मुलांना खरोखर खेळात पाठवा. एक व्यक्तिमत्व घडते आणि त्याला सोबत खूप जरी खेळ असले तरी आपला राष्ट्रीय खेळ आहे, तो जिवंत राहायलाच पाहिजे आणि त्यासाठी मॅडम तुमच्या सोबतीला आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.